21 जून आता जगाने जागतिक योग दिवस म्हणून स्वीकारला आहे. आत्ता होणाऱ्या या जागतिक योग दिवसानिमित्त माझ्याच मनात सहज कल्पना आली की ज्यांना ऐकायचंय अशांना निमंत्रण करू आणि हा योग हा विषय जरा सर्वांशी बोलू. आणि त्याच्यासाठी विषयाला ओळ आपोआप मनात आली उगवून ती भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातल्या 46व्या श्लोकामधली ओळ आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय, तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानीभ्योऽपि मतोऽधिकः कर्मीभ्यश्चाधिको योगी तस्मात् योगी भवार्जुन. हा जो योग आहे हे काहीतरी गूढ अवघड एक शब्द बंबाळ जंजाळ काहीतरी असं अजिबात नाहीये. रोजच्या जीवनात जगण्याची गोष्ट आहे. तेव्हा जागतिक योग दिवस रविवार 21 जून त्या निमित्त मी सर्वांशी संवाद करणार आहे. तस्मात् योगी भवार्जुन. आपल्या जीवनात व्यक्तिमत्व, करिअर आणि जीवनाच्या विकासासाठी योग. माझं सर्वांना यासाठीचं खास निमंत्रण आहे. ज्यांना शक्य आहे त्यांना निमंत्रण आहे. वारजे वास्तूमध्ये या. सर्वांसाठी नोंदणी आवश्यक आहे. त्याची लिंक इथे दिलेली आहे. तेव्हा सर्वांना निमंत्रण देतो. रविवार 21 जून सकाळी ठीक 11:30 मी संवाद करणार आहे. तस्मात् योगी भवार्जुन. सर्वांना त्याचं निमंत्रण आहे आणि नेहमीप्रमाणे सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा आहेतच.